गुन्हा आहे, परंतु मागील 2-3 वर्षांमध्ये थोडाफार दर मिळाल्यामुळं आपण त्या ठिकाणी आंदोलन केलेलं नव्हतं। परंतु याचा अर्थ असा नाही दादा की आम्ही आंदोलन करायचं विसरलोय किंवा आम्ही कोणाच्या तर काकत जाऊन बसलोय। आम्ही शेतकऱ्याच्या पोटाला जन्मलेली औलाद आहे। जरी आमच्यावर कोण टीका टिप्पणी सोशल मीडियात करत असेल तर त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, कारखान्याचा संचालक असलो तरी सुद्धा मी आज रस्त्यावर आहे, परंतु तुम्ही शेतकऱ्याच्या पोटाला येऊन सुद्धा घरी बसून सोशल मीडियावर कमेंट करू नका, तर या चळवळीच्या ऊसदराच्या आंदोलनात सामील व्हा। आज उपोषणाचा 4था दिवस आहे। उपोषण करते समाधान दादा फटे असतील, बाळासाहेब जगदाळे असेल, राहुल पवार असेल, आमचा गणेश लामकाने असेल, यांची प्रकृती खालावत जाते। कालपासून आरजेडीचे प्रतिनिधी आले, तहसीलदार साहेब आले, यांनी फक्त एकच सांगितलं की तुम्ही उपोषण थांबवा, उपोषण सोडा, तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या। या लोकांना माझा एक प्रश्न आहे, आमची शेतकऱ्याची पोरं इथं उपाशी मरायसाठी आले ती का हो? त्यांना काय इथं आत्महत्या करायची आहे का? तुम्ही जर अशा प्रकारे आमचा प्रश्न नाही लक्षात घेता आम्हाला उपोषण सोडायचे सल्ले देत असाल तर तुमच्या सुद्धा ऑफिसला येऊन आम्ही आता कुलप लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे तुम्ही ध्यानात ठेवा। आम्ही इथं उपोषणाला बसलोय आमच्या उसाला दर पाहिजे म्हणून, आणि तुम्ही इथं आम्हाला सल्ला देताय उपोषण सोडा म्हणून। म्हणजे आजार हाल्याला इंजेक्शन पकालीला द्यायचं हे प्रशासनाचं काम चालू आहे। खरं तर या सोलापूर जिल्ह्यातल्या आरजेडीचं काम होतं, या तालुक्याच्या तहसीलदारचं काम होतं। आज उपोषणकर्त्याची प्रकृती चिंताजनक आहे। पंढरपूर तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। शेतकरी आणि कारखानदारांमधला संघर्ष मागच्या 2014-15 प्रमाणे उभा राहू शकतो। हे सगळं माहीत असताना सुद्धा पहिल्यांदा या बेजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे काका, पोलीस भावांनी सुद्धा शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घेतलाय। तुम्ही थोडस 2 दिवस काकांचा सल्ला ऐका, एक ही टायर या रस्त्यावर फिरून देण्याची या संघटनेची ताकद आहे अजूनही। अनेकांनी सांगितली इथं संख्या कमी आहे, शेतकरी येत नाही, काही अडचण नाही। आपला एक मावळा 100-100 भारी आहे, आणि ह्या मावळ्यांनीच आतापर्यंत लढाई लढलेली जिंकलेली आहे। या साखर कारखान्याच्या सगळ्या चेअरमन लोकांना माझी विनंती आहे, शेतकरी आणि शेतकरी संघटना वावग तुमच्याकडे काही मागत नाही। कारण आज खताचे दर असतील, औषधाचे दर असतील, मशागतीचे दर असतील, हे सगळे गगनाला भिडलेले आहेत। 2000 रुपयाच्या आत एकही खताचं पोतं मिळत नाही, कुठलीही फवारणी होत नाही। मग अशा परिस्थितीत जर तुम्ही 2800 रुपये दर दिला तर त्या शेतकऱ्याने शेती कशी करायची? आज सांगली कोल्हापूरच्या साखर कारखानदारांमध्ये दर जास्त देण्याची स्पर्धा सुरू आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यामध्ये कमीत कमी दर देण्याची स्पर्धा सुरू केली या गड्यांनी। जरी आम्ही एखाद्या संस्थेत पदाधिकारी असलो तरी सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणूनच काम करतोय, आणि आमच्या चेअरमनना सुद्धा आम्ही सातत्याने या ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी आम्ही बोलणी करतोय। इथं आमचे गाजरे संचालक आहेत, काळे संचालक आहेत, कारण शेतकरी हित आम्ही सातत्याने जपत आलो आहे। आणि जर प्रसंगी तुम्ही आमची दखल घेणार नसेल, आमच्या शेतकऱ्याच्या पोरांची उपोषणाची तुम्ही जर थट्टा करणार असेल, तर या प्रशासनाला पुढील 2 दिवसामध्ये या पंढरपूर तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला दिसेल। मग आमच्यावर कोणते गुन्हे दाखल करायचे तेवढे करा। आम्ही कुठल्या गुन्ह्याला भिणारी माणसं नाही। गेल्या 15 वर्ष झाले या शेतकरी चळवळीत आम्ही काम करतोय। आमच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, आम्ही त्याची कधी फिकीर केलेली नाही। परंतु आमचं जे म्हणणं आहे, आमचं जी मागणी आहे ती तुम्ही या साखर कारखानदाराची मीटिंग घेऊन
त्या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी तुम्ही जर आम्हाला वारंवार इथं उपोषण सोडा म्हणून सांगायला आला तर या तालुक्यात आम्ही तांडव गाठल्याशिवाय सोडणार नाही। भावांनो, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळ खूप झाली, अजून माझ्या नंतर बोलणारे वक्ते आहेत। त्यामुळं या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या सगळ्या परिसरातले साखर कारखान्याचे चेअरमन असतील, या सर्वांना, या प्रशासनाला, तहसीलदारांना, आरजेडींना, सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, शेतकऱ्याच्या संयमाचा अंत बघू नका आणि जर उद्या शेतकऱ्याचा उद्रेक झाला तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।